आपल्याकडील वस्तू विकण्यासाठी गल्लीबोळात ओरडत फिरणारे विक्रेते आपण पाहिले असतीलच। अगदी रद्दी, भंगार, चिरमुरे, फुटाणे, भाजी, भांडी विक्री करणारे अनेक विक्रेते वर्षानुवर्ष दिसून येतात। विशिष्ट सुरात पुकारा करत फिरणारे हे विक्रेते आता हायटेक बनलेत। बेंबीच्या देठापासून ओरडून विक्री करणारे हे विक्रेते आता मिनी स्पीकर किंवा व्हॉइस रेकॉर्डर वापरू लागलेत। तसंच पैसे स्वीकारण्यासाठी त्यांच्याकडे स्कॅनरही असतो। एक प्रकारे या कष्टकरी विक्रेत्यांनी डिजिटल इंडियाच्या संकल्पनेला मोठी साथ दिली आहे। केस घेणार 50 ग्रामला 200 रुपये देणार, 100 ग्रामला 400 रुपये देणार। केस घेणार, केस 4000 रुपये किलो केस घेणार, 4000 रुपये किलो केस घेणार, 50 ग्रामला 200 रुपये देणार, 100 ग्रामला 400 रुपये देणार। केस घेणार, केस 4000 रुपये किलो केस घेणार। शॅम्पू वाला शॅम्पू ऐसा गुनादार 15 लोकल प्लास्टिक केमिकल फूड घेणार, पेपर वेल घेणार। हे मोठी वाटतं वो काही वो काकी वो मामा हे जर्मनची गाडी वाले गाडी, जर्मन डबे वाले ट्यूब वाले कढई वाले, जर्मनची पाटील वाली जर्मनची नवी गाडी वाले पाणी गुनादार 15 लोकल। अनेक मोठमोठे मॉल बाजार उभारले तरी गल्लोगल्ली फिरून किंवा रस्त्याकडेला बसून आपल्या उत्पादनांची विक्री करणाऱ्यांची संख्या काही कमी झालेली नाही। पूर्वी हे गोरगरीब विक्रेते गल्लीबोळात फिरून ओरडून आपल्या वस्तूंची किंवा मालाची जाहिरात करायचे आणि ग्राहकांचं लक्ष वेधून घ्यायचे। कधी डोक्यावरून किंवा कधी सायकलवर साहित्य ठेवून विक्री करणाऱ्या अशा विक्रेत्यांचा आवाज अनेकांच्या मनात आजही ऐकू येत असेल। आईस्क्रीम पासून रद्दीपर्यंत, भाजीपासून चिरमुरे फुटाण्यापर्यंत आणि सुया, बिब्बे, दाभण यापासून ते फळांपर्यंत अनेक प्रकारचे फेरीवाले गल्लोगल्ली फिरायचे। त्यांची संख्या आता कमी झाली असली तरी अजूनही असे काही विक्रेते गल्लीबोळात दिसून येतात। घशाच्या शिरात ताणून ओरडल्यानं घसा बसला तरी रोजीरोटीसाठी त्यांच्याकडे पर्याय नसायचा। पण बदलत्या तंत्रज्ञानाचा आता त्यांनाही फायदा झालाय। अशा अनेक विक्रेत्यांकडे आता बॅटरीवर चालणारा मिनी स्पीकर आलाय। त्यामुळे पहिल्यापेक्षा जवळपास दुप्पट अंतरावर त्यांचा आवाज पोहोचतो। शिवाय स्पीकर गाडीवर लावून रेकॉर्ड केलेल्या आवाजाच्या आरोळ्या देत येणारे जाणारे सुद्धा आता विक्रेते दिसतात। जाळं घ्या, ड्रम घ्या, स्टूल घ्या, 1 साडीला, 2 साडीला, 3 साडीला, 4 साडीला, या 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 लवकर या लवकर या लवकर या। केस घेणार केस, 500 रुपये पावशेर केस। इथपासून ते अगदी भाजीपाला, कांदा, बटाटा, लसूण, फळ विक्रेते, चादरी बेडशीट विकणारे, भांडी, चटया विकणारे अनेक जण आता वाहनांवर स्पीकर लावून गल्लोगल्ली फिरताना दिसतात। त्यातून हे गोरगरीब विक्रेते सुद्धा नव्या तंत्रज्ञानाचा सहजपणे वापर करताना दिसतायत। शिवाय मोबाईलवर गुगल पे, फोन पे यासारखे ॲप त्यांच्याकडे असतात। स्कॅनरसाठी QR कोड असतो। त्यामुळे पूर्वीसारखी सुट्या पैशांची कटकटही आता इतिहास जमा झाली आहे। परिणामी हे गल्ली बोळात फिरणारे विक्रेते म्हणजे एका अर्थी डिजिटल इंडियाचे सेवादूत बनले आहेत। दुसरीकडे स्पीकरवरील आवाज ओळखीचा नसतो। त्यामुळे आपला ठरलेला चिरमुरेवाला आला किंवा आपली भाजीवाली मावशी आली, ही भावनिक नाती आता संपुष्टात येऊ लागली आहेत। पण कालाय तस्मै नमः हेच अंतिम सत्य असल्यानं सर्वच क्षेत्रातील बदल स्वीकारण्यावाचून पर्याय नाही। बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह दिलीप गंगधर।